ज्या वडिलांचं तोंड पाहायची इच्छा सुद्धा नसते त्याच वडिलांना अर्णव आता आधार देणार आहे, कारण त्यांची घरामध्ये तब्येत बिघडलेली असते आणि त्यांना औषध पाणी सुद्धा अर्णव स्वतः करणार आहे। तर नेमकं अर्णव त्यांच्याकडे कसा जातो आणि त्यांच्याशी एवढं प्रेमाने कसे वागतो तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये पुन्हा आपण हेच पाहिलं की घरचे सगळेच रमाकांत शिर्के म्हणजे अर्णव अंजलीच्या बाबांचा तिरस्कार करत असतात। आजच्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट दाखवला आहे, तो म्हणजे वल्लरी मामींनी आता या श्रीकांत धुमाळला चांगलंच अडकवलेलं आहे आणि जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिलेली आहे। चला तर पाहूया नेमका हा काय प्रकार आहे। इकडे आता रमाकांत शिर्केंना घरी पाहून या वल्लरी मामींच्या तोंडाचं पाणीच पळालेलं असतं। आता यांना सतत वाटत असतं की हा माणूस जर घरात जास्त वेळ राहिला तर माझं कारस्थान सगळं उघडकीस येईल हे नक्की, त्यामुळे या माणसाला लवकरात लवकर बाहेर काढणं गरजेचं आहे असाच विचार वल्लरी मामी करत असतात। त्याच वेळेला त्यांना श्रीकांत धुमाळची आठवण येते। आता वल्लरी मामी श्रीकांत धुमाळला भेटायला गेलेल्या असतात, त्यावेळेला श्रीकांत धुमाळ वल्लरी मामींवर खूपच चिडून असतो। त्यावेळेला वल्लरी मामी म्हणत असतात, श्रीकांत धुमाळ मी तुम्हाला एकदाच सांगत आहे, मेन कॉपीची फोटोची आहे ती मला तुमच्याकडून हवी आहे आणि ती जर नाही दिली तर गाठ माझ्याशी आहे। त्यावेळेला श्रीकांत धुमाळ म्हणतो, मी ती कॉपी तुम्हाला अजिबात देणार नाही। त्यावेळेला वल्लरी मामी म्हणत असतात, कॉपीच्या बदल्यात मी तुम्हाला हवी तेवढी रक्कम द्यायला तयार आहे, त्यामुळे बोला देताय की नाही। आता श्रीकांत धुमाळ पैशाचा विषय ऐकल्याबरोबर त्या केसच्या बाबतीत जी काही फोटो कागद असतात ती वल्लरी मामीने द्यायला तयार होतो आणि पटकन काढून देतो आणि पैसे हातामध्ये घेतो। आता श्रीकांत धुमाळ जातच असतो, तेवढ्यातच वल्लरी मामी हातातील फोटोकडे पाहतच म्हणतात, माझ्याकडे आता पाहिजे तो पुरावा माझ्या हातामध्ये आलेला आहे। आता त्या पटकन पर्समधून पिस्तूल काढतात आणि श्रीकांत धुमाळला दाखवतच म्हणत असतात, पटकन ते पैसे काढायचे जे मी तुला आत्ता दिले होते। त्यावेळेला श्रीकांत धुमाळ म्हणतात, अहो मॅडम तुम्ही असं काय करताय, ते तुम्ही मला दिलेत ना। त्यावेळेला आता वल्लरी मामी म्हणतात, माझा पुरावा मला मिळाला आहे, आता ते पैसे तुझ्याकडे काय करतायत, ते माझे मला परत हवे आहेत आणि ते पैसे जर मला परत दिले नाहीस तर इथल्या इथंच तुझं डोकं उडवून टाकीन, एवढं लक्षात ठेव। आता श्रीकांत धुमाळ त्या पिस्तूलकडे पाहतच घाबरतो आणि घेतलेले पैसे परत देतो। आता इकडे वल्लरी मामींनी चांगलाच गेम या श्रीकांत धुमाळवर केलेला असतो। आता इकडे घरामध्ये पुन्हा एकदा ड्रामा सुरू झालेला असतो, ते म्हणजे आकाशने छान स्वीट डिश घरी आणलेली असते आणि त्यामधीलच एक तुकडा मामा रमाकांत शिर्के म्हणजे अर्णव अंजलीच्या बाबांना देत असतात। त्यावेळेला वल्लरी मामी पुन्हा राडा सुरू करतात आणि त्यांना देण्याची काहीच गरज नाही आहे, आपलं आपण खाऊया असं त्या म्हणत असतात। त्यावेळेला ईश्वरी पुन्हा रमाकांत शिर्केंची बाजू घेऊन वल्लरी मामींशी भांडायला सुरू करतात। आता ईश्वरी रमाकांत शिर्के यांच्याकडून पूर्वी ज्या घटना घडलेल्या असतात त्या घटनेचा सगळा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असते, पण त्यांना काहीच आठवत नसतं, त्यांची तब्येत बिघडलेली असते। इकडे आता ईश्वरी तिच्या आईला भेटण्यासाठी घरी तिच्या गेलेली असते आणि मामा आजींना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात आणि आकाश ऑफिसला गेलेला असतो। त्यावेळेला आता अर्णव घरी एकटाच असतो आणि त्याचे बाबा म्हणजे रमाकांत सुद्धा घरीच असतात। त्यावेळेला आता रमाकांतना काहीतरी पाणी वगैरे पाहिजे असतं म्हणून ते किचनमध्ये आलेले असतात आणि अर्णव सुद्धा तिथे काम करत बसलेला असतो। आता रमाकांत शिर्के यांना पाणी पिता पिता खूप जोराचा ठसका लागतो आणि ऐग ऐग करून ते तळमळायला सुरू करतात। ते पाहून अर्णव त्यांच्याजवळ जातो आणि आपुलकीने चौकशी करतो की तुम्हाला काय झालं आहे, काय होत आहे तुम्हाला। आता इकडे रमाकांत शिर्केंना अर्णवला असं चौकशी करताना पाहून खूपच भारावून आलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की अर्णव काही ना काही कारणांनी त्याच्या बाबांच्या जवळ जाणार हे नक्की, त्यामुळे येणारे भाग पाहणं खूपच रंजक ठरणार आहे।